ग्रामीण भागात ते शिक्षण आणि समाजसेवेचं खूप महत्त्वाचं काम करतात। तर दोघांचंही पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात आणि चर्चेला सुरुवात करूयात। सर, भारतामध्ये खरं तर MBBS करणं सहज शक्य आहे, मात्र तरी सुद्धा परदेशामध्ये जाऊन का MBBS करावं आणि त्याची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे? भारतामध्ये जर MBBS करायचं असेल तर त्यासाठी सीटची उपलब्धता खूप कमी आहे आणि भारतातील शिक्षण हे खूपच महागड आहे। त्यामुळे आपण परदेशातले शिक्षण एक पर्यायी व्यवस्था म्हणून आपण निवडतो। हे शिकत असताना त्या ठिकाणची सीटची उपलब्धता, कमी खर्चामध्ये परवडणारं शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेताना आपल्याला त्या ठिकाणी खूप सोयी मिळतात। आणि हे सगळं परदेशातील शिक्षण आता भारतानं NMCच्या माध्यमातून 18 नोव्हेंबर 2021च्या ज्यानुसार ते मान्यता प्राप्त केलेलं असल्यामुळे आपल्याला परदेशात जाऊन शिकणं अतिशय सोयीचं आहे। आणि हे ॲडमिशन्स घेत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं डोनेशन द्यावं लागत नाही आणि या ॲडमिशन्स ही ऑन स्पॉट होतात, म्हणजे याच्यासाठी कोणतं मेरिटही लागत नाही। तर त्यामुळे परदेशातील शिक्षण हे सोयीचं आणि पटकन मिळणार आहे। सर, भारतातलं वैद्यकीय शिक्षण आणि परदेशातलं वैद्यकीय शिक्षण यामध्ये फरक काय आहे नेमका? अभ्यासक्रम असो किंवा अनुभव असो, क्लिनिकल एक्सपिरियन्स असो किंवा शिकवण्याची पद्धत? वास्तविक पाहता भारताचं मूळ वैद्यकशास्त्र हे आयुर्वेद आहे आणि परदेशातून ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस ही परदेशातून भारतात आली। त्यामुळे भारतामध्ये त्याच्यावर जास्त रिसर्च किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही। त्यामुळे हे मूळचं शिक्षण परदेशात असल्यामुळे हे शिक्षण परदेशातूनच घेणं हे आपल्यासाठी सोयीचं आहे। पण भारतामध्ये पहिल्यांदा सीट मिळते का बघावी आणि इथं जर मिळत नसेल तर आपण परदेशात जाऊन ते घेऊ शकतो। म्हणून परदेशात ॲडमिशन घेताना आपण काय पाहिलं पाहिजे तर ती संबंधित कंट्री किंवा कॉलेज हे NMC कडून मान्यता प्राप्त आहे का, WHO आणि ECFMG कडून ते मान्यता प्राप्त आहे का, त्यानंतर त्या ठिकाणचं शिक्षण हे इंग्लिश मीडियममध्ये दिलं जातं का, 54 महिन्याचं MBBS आहे का, त्याबरोबरच त्या ठिकाणचं प्रॅक्टिकल एक्सपोजर हे आपल्या मुलांसाठी खूप चांगलं आहे का, ह्या सर्व गोष्टी बघत असताना त्या ठिकाणी नेक्स्ट आणि FMG याचंही कोचिंग आपल्याला सायमल्टेनियसली मिळतंय का, जेणेकरून भारतात आल्यानंतर आपल्याला FMGची परीक्षा सोपी कशी जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी भारतातील मुलांची संख्या ही चांगल्या पद्धतीनं भरपूर असेल तर आपल्या मुलांना होमसिकपणा येणार नाही। ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण परदेशातील शिक्षण हे घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो। अच्छा, परदेशामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्या कॅटेगरी असतात त्या निवडताना खूप प्रश्न पडतो, कारण परदेशामध्ये कोणता देश निवडायचा आणि त्या देशामध्ये कशा प्रकारे राहायचं या सगळे बरेचसे प्रश्न असतात। तर आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये जेव्हा MBBS करायचं असेल त्यावेळेस कोणता देश निवडावा आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? परदेशात पुन्हा मी तेच सांगेन की परदेशातील शिक्षण घेत असताना आपल्याला पहिल्यांदा ह्या गोष्टी बघाव्या लागतील की NMCची मान्यता आहे का, त्या ठिकाणचं भौगोलिक आणि इतर वातावरण चांगलं आहे का, सुरक्षित आहे का, मुलामुलींची राहण्याखाण्याची व्यवस्था चांगली आहे का, ह्या सर्व गोष्टी जर त्या ठिकाणी मिळत असतील तर ते देश आपल्याला निवडायला हरकत नाही। याच्यामध्ये आत्ताच्या घडीला आम्ही जॉर्जिया हा देश या ठिकाणी तुम्हाला सुचवू शकतो, कारण या ठिकाणची राहण्याची खाण्याची व्यवस्था भारतीय मुलांसाठी अतिशय उत्तम आहे। भौगोलिक वातावरण भारतासारखं सुसंगत आहे, त्या ठिकाणी पूर्ण एज्युकेशन हे NMC मान्यता प्राप्त असल्यामुळे त्या ठिकाणचं शिक्षण हे कागदोपत्री NMCनं मान्य केले असल्यामुळे त्या ठिकाणचं शिक्षण हे भारतातल्या मुलांना सुसंगत आहे। सोबतच या ठिकाणी शिकवण्याची जी पद्धत आहे क्लिनिकल बेस्ड आहे, त्यामुळे भारतात आल्यानंतर जी आपल्याला FMG किंवा नेक्स्टची परीक्षा द्यायची आहे ही सुद्धा आपल्या मुलांना या ठिकाणचं शिक्षण घेतल्यामुळे सोयीचं जाणार आहे। याचं कारण की या ठिकाणचं शिक्षण हे USMLE बेस्ड आहे, युनायटेड स्टेट मेडिकल लायसनिंग एक्झामिनेशनच्या पद्धतीवर ही शिक्षण पद्धती आधारित असल्यामुळे मुलं इथून पुढे PG साठी सुद्धा US UK साठी जाऊ शकतात आणि त्याचं बेनिफिट त्यांना मिळेल। म्हणून आम्ही जॉर्जिया हा सजेस्ट करतो, तसंच रशिया, किर्गिज, कझाक, उझबेक हे सुद्धा देश याच्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही सजेस्ट करतो। अच्छा, MBBS करायचं आहे हे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं ठरलंय, पण महत्त्वाचं आहे की मार्गदर्शन जे सहजपणे उपलब्ध होत नाही, फार मोठं कन्फ्युजन असतं। तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती परदेशामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करता? मार्गदर्शन करण्यासाठी आमची महाराष्ट्रामध्ये एकूण 20 ऑफिसेस आहेत। याच्या माध्यमातून विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट याच्या माध्यमातून आम्ही अखंड महाराष्ट्रातून मार्गदर्शन करतो। याच्यासाठी आम्ही 20 ऑफिसेस उपलब्ध केलेले आहेत। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण आमचा दिलेला नंबर 70 30 30 66 11 यांच्याशी संपर्क साधू शकता। याच्या माध्यमातून आम्ही परदेशातील आणि भारतातील दोन्ही शिक्षणासाठी आम्ही मार्गदर्शन करतो आणि याच्यातून आपण परदेशात शिकत असताना कमी खर्चामध्ये चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी कसं शिक्षण घेतलं पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन आमच्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध केलेलं। तुमच्याकडे बरेच पालक येत असतील मार्गदर्शन करण्यासाठी, काय नेमकी भीती असते पालकांच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात परदेशामध्ये ॲडमिशन घेताना? परदेशात ॲडमिशन घेत असताना
मुलं लहान असतात, त्यामुळं 18 वर्षाची असतात, 17 वर्षाची असतात, तेव्हा मुलांना एक भीती असते की सुरक्षिततेची, की मुलगा बाहेर पाठवायचा आहे, लांब पाठवायचा आहे, त्यामुळे एक सुरक्षिततेची भीती असते. त्यानंतर त्या ठिकाणी भाषेची अडचण आली तर काय होईल ह्याची एक भीती असते. त्यानंतर त्या ठिकाणचं राहणीमान, जेवण किंवा हॉस्टेलच्या सोयीसुविधा कशा असतील ह्यावर सुद्धा थोडीशी भीती असते. सोबत त्या ठिकाणी मुलांना सेल्फ इंडिपेंडंटपणे काम करावं लागतं किंवा या सगळ्या शिक्षण असेल, राहणीमान असेल, ह्या सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात, याची एक थोडीशी पालकांच्या मध्ये भीती असते. सोबत भारतात आल्यानंतर FMG किंवा नेक्स्टची परीक्षा कशी द्यायची आणि ती खूप अवघड असेल का, त्याचा अभ्यासक्रम कसा असेल याची एक फार मोठी भीती असते. पण गेली 26 वर्ष आम्ही ह्या गोष्टीवर काम केलेलं आहे. 26 वर्षाचा अनुभव सांगतो की जेव्हा मुलं या फ्लोमध्ये येतात तेव्हा त्या मुलांना ह्या सर्व गोष्टी आम्ही उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही पूर्णपणे व्यवस्था लावून ठेवलेली आहे. आणि याच्यामधून आम्ही रास्त भावामध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये, सुरक्षित देशामध्ये उत्तम शिक्षण, उत्तम राहणीमान, उत्तम मेस आणि केअरटेकरसह आम्ही सोय दिलेली असल्यामुळं भारतामध्ये आणि परदेशामध्ये कसं शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊन ते पूर्ण करता येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांची स्वप्न कशी पूर्ण करता येतील याच्यासाठी विश्व आणि GMC ही दोघेही आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी सर्व सोयीसुविधा आमच्या 20 ऑफिसेसच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहे. निश्चित, आणि हे तुमचं मार्गदर्शन पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र पालकांच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न असतो की MBBSच्या अभ्यासक्रमाची रचना नेमकी कशी असते किंवा त्यामधून विद्यार्थ्यांना भविष्यात किती संधी मिळू शकतात. जो FMCGचा तुम्ही उल्लेख केलात, त्यानंतर मात्र करिअरच्या भारतामध्ये किती संधी असतात? तसं पाहिलं तर भारतामध्ये MBBS शिकत असताना आपल्याला 5.5 वर्षाचा कोर्स करायचा आहे, त्याच्यामध्ये 4.5 वर्ष एज्युकेशन आणि 1 वर्षाची इंटर्नशिप आहे. परदेशामध्ये हे शिक्षण पूर्ण 6 वर्षात कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामध्ये 5 वर्ष एज्युकेशन आणि 1 वर्ष इंटर्नशिप द्यायची आहे. याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था ही सेमिस्टर वाईज आहे. भारतामध्ये मात्र ती 1.5 वर्ष, 1 वर्ष, 1 वर्ष अशा पद्धतीनं शिकवली जाते. सोबत हे परदेशामध्ये क्रेडिट सिस्टीमवर शिक्षण उपलब्ध आहे. ते स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन दिलेलं आहे, प्रॅक्टिकलवर जास्त भर दिलेला आहे. त्या ठिकाणी FMG नेक्स्टचा अभ्यासक्रम आम्ही सुरुवातीपासूनच देतोय. तर ह्या सर्व पद्धतीनं आपण कसा विद्यार्थी सुरक्षितपणे शिक्षण घेऊन भारतात येईल आणि भारतामधल्या पुढच्या ऑपॉर्च्युनिटी घेईल. म्हणजे परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारच्या नियमानुसार ते शिक्षण पूर्ण होतं, त्यानंतर भारतात येऊन परदेशातील विद्यार्थी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट करू शकतो, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, स्वतःची प्रॅक्टिस करू शकतो. सोबतच जॉर्जियामध्ये MBBS कंप्लीट झाल्यानंतर तो USA, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा याही ठिकाणी जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो, जॉब करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. आणि तिथून जर भारतात येत असेल पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तर भारताचा JR असा सांगतो की कुठल्याही स्क्रीनिंग टेस्ट शिवाय भारतामध्ये येऊन ही मुलं डायरेक्ट रजिस्टर होऊ शकतात. त्यामुळे परदेशातलं हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ह्या आपल्या भारतीय मुलांना भारतात सुद्धा खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अच्छा सर, भारतामध्ये समजा नंबर नाही लागला तर गव्हर्नमेंट कोट्यामध्ये नाही नंबर लागला तर मोठं खर्चिक आहे MBBS करणं. परदेशाची तुलना करता आणि भारताची तुलना करता काय फायदेशीर आहे फीच्या दृष्टीने, कारण खर्च अतिशय महत्त्वाचा असतो? येस मॅडम, हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. सरांनी आत्ता जसं सांगितलं की गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला भारतामध्ये खूप स्वस्तमध्ये एज्युकेशन मिळेल. प्रायव्हेटमध्ये हे साधारणतः 7 ते 14 लाखापर्यंत वार्षिक, म्हणजे जवळजवळ 30 ते 90 लाखाच्या रेंजमध्ये आहे. डीम्डला गेलो तर 1 ते 1.5 करोडच्या घरामध्ये हा खर्च जातो. पण परदेशामध्ये अगदी आपण 16 लाखापासून 25 लाखापासून हे शिक्षण उपलब्ध केलेलं आहे. याच्यामध्ये राहणं, खाणं, शिक्षण हे सर्व पॅकेजच्या माध्यमातून आपण देतो. म्हणजे आपला विद्यार्थी अगदी राहून खाऊन शिकून 25 लाखामध्ये MBBS कंप्लीट करू शकतो. आणि याच्यासाठी रशिया, किर्गिज, जॉर्जिया, उझबेक ह्यासारखी उत्तम अशी देशांची व्यवस्था मी उपलब्ध केलेली आहे. मात्र सर, परदेशामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर समजा मार्गदर्शनामुळे किंवा हिंमत करून पालकांनी परदेशामध्ये ऍडमिशन घेतलं विद्यार्थ्यांना, पण बऱ्याचदा असं होत असेल की तिकडे गेल्यानंतर मग मात्र भीती वाटते, एकटेपणा वाटतोय, परत यावंसं वाटतं, अशी मानसिकता जर तयार झाली तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करता? खूपच छान प्रश्न विचारला. हा अगदीच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातला प्रश्न आहे. यासाठी आम्ही गेल्या 26 वर्षामध्ये अशी व्यवस्था लावलेली आहे की परदेशामध्ये जाणाऱ्या मुलांना आम्ही एकट्यानं कधीच पाठवत नाही. हा ग्रुपमध्ये मुलं जातात. महाराष्ट्रीयन मुलांची संख्या त्या ठिकाणी 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रीयन मुलांसाठी आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित हॉस्टेल आणि हॉस्टेल मेसची सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि अगदी वाजवी दरात दिलेला आहे. त्यांची भीती मोडावी याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ग्रुपमध्ये मुलांना पाठवतो. मुलांना सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी इंडियन केअरटेकर ठेवलेला आहे. आणि ह्या सर्व माध्यमातून मुलं कशी होमसिक होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली जाते, त्याचं काउन्सिलिंग केलं जातं. आणि विश्व फक्त ऍडमिशन करत नाही तर ऍडमिशन झाल्यापासून शिक्षण पूर्ण होऊन भारतात येऊपर्यंत
त्या विद्यार्थ्याला अखंड सेवा देतो, त्या विद्यार्थ्याचं पालकत्व पुढच्या 6 वर्षासाठी विश्व स्वीकारतं. म्हणजे मुलाला पाठवताना पालकांनी निर्धास्त राहावं. आमच्या विश्वासावर विद्यार्थ्यांना पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावं. त्यांना ऍडमिशन झाल्यापासून डॉक्टर पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना नक्कीच साथ देणार. वा सर, खूप सुंदर माहिती दिलीत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.